रेणु रना रना। गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द डे 106 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जॅस्नील थिंग्स. माझ्या मागे तुम्हाला काय वेगळं दिसतंय का? कुछ अलग दिख रहा है की नाही? जसं मी लास्टच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की जरा काही गोष्टी मागवल्या, त्याचा सेटअप होणार आहे. तर तो सेटअप आपलं ते झालेला आहे. सेटअपचा ब्लॉग शूट केला आहे, तर तुम्ही बघून घ्या. आणि मग मी तुम्हाला सांगतो काय काय गोष्टी जे आपण बोलतोय गिव्हअवे वगैरे, लगेच जाऊन बघून या. जा, अरे जा ना. ये 25 पे रुका ही नहीं, फिर गए 26 में गए. तो कैसे ले गए? 26 पे वहाँ से फिर एक के उठा के लेके आए. अरे आपको अभी मदद लगेगी क्या? नहीं चलेगा, अभी तो रख देते हैं. सो मित्रांनो, टाईम आलेला आहे या टेबलला बाय बाय बोलायचा. जसं मी बोललेलो की पूर्ण स्टुडिओ आपण जरा अपग्रेड करतोय. जरा तो गोष्टी जुन्या झाल्यात आपल्या. सो या ठिकाणी काहीतरी नवीन असणार आहे थोड्याच वेळात. पहिले याला आपण काय बोलतात, डिसमेंटल करूया. सो ग्रेन सोलनी आपल्याला पाठवला आहे मस्त एक टेबल. जो इकडचा डेस्क आहे तो आम्ही डिसमेंटल करून घेतला आणि आता या टेबलला आम्ही असेंबल करणार आहे. आणि हा आहे एक इलेक्ट्रॉनिक टेबल. सो तो काय आहे, कसं आहे, त्याचं फंक्शनिंग काय आहे ते आता बनल्यावरच कळेल. पण तोपर्यंत लगेच त्याचं अनडिसमेंटलिंग इन्स्टॉलिंग करायला घेऊया. असेंब्ली करायला घेऊया. एक काम करा, हे पकड नको काढण्यापासून बाई काय हा प्रकार. सो आता आम्ही सगळे पार्ट्स काढून ठेवलेत. आता ये जो माया जाल है हे आता करायचे. हे दिसायला खूप टिडियस दिसतं, पण एवढं टिडियस नाही आहे. तर सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं की मधला जो रॉड आहे, मधला सेगमेंट जो आहे तो तयार करून घ्यायचा. आता आपण पहिले तो करूया. स्टेप 3 कंप्लीट झालेले आहे. टाइम फॉर स्टेप 4, जिथे आपण टेबलचा अख्खा आर्मेचर सांगाडा रेडी करतो. खाली प्लीज मेक शुअर द टेबल लेग्स आर वर्टिकल टू द कनेक्टिंग रॉड अँड देन टायटन ऑल स्क्रूज. हे साईड लावायचं. आता मेन टेबलची साईज किती आहे ती आत्ता समजेल. बेस अटॅच करून झालेला आहे. आता तिकडे जो रिमोट आहे ज्याने वर खाली करायचं आहे ते आम्ही आता तिथे सर आमचा टेबल डेस्क. सो ग्रीन सोलने अजून एक आयटम पाठवलाय. आता तो काय तो बघूया. असेंबलिंग समथिंग इज अ स्किल. लेट्स मेक यू लर्न अ न्यू स्किल टुडे इन 20 minutes if you haven't tried it before. Assembly manual tools are available inside. Okay.
आलेली आहे मौज. पहिली खुर्ची रेडी ॲज ऑलवेज. हा हा हा. सो दीपक दादा आता पहिल्यांदा ब्लॅक कॉफी ट्राय करणार आहे. कर ट्राय. खरं 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 सांग. नीट पिना असं एक प्रॉपर गोड घे. भारी आहे ना? कर बोल कर कर. छान, खूप छान ताई. साखर टाकून हवी आहे का सांग. हळूच बोलला ना तो. हळूच बोलला. टाक साखर वड पाचची. गरम कॉफी आहे. हॅलो. सो मित्रांनो आपला टेबल रिप्लेस झालेला आहे. आता ह्याची मजा अशी आहे की थोडं हे पण मी इकडे पण चेंज केलं आहे. मस्त इकडे हा व्ह्यू आहे. एक मिरर ही मागवलेली मी. मला आवडली काय माहिती ऑनलाईन तर मी मागवली. आता ह्या टेबलची मजा अशी आहे की हे बघा तुम्ही दाबलं ह्या टेबलवरती आणि वर जा भाई. सो ह्याचा प्रयोजन असं केलं गेलं आहे कारण की ते मग स्टँडिंग पण आपण काम करू शकतो. म्हणजे जसं समजा मला उभं राहून काम करायचं आहे. लास्ट ऐक्याच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेलं की असा टेबल ऐक्याच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेला. सो तोच टेबल आहे. फक्त ग्रीन सोलचा हा टेबल आहे जो मला ग्रीन सोलनी पाठवला आहे. आणि मला खूप आवडला हा टेबल ॲक्च्युली. हा वरतीच चालला. एक मिनिट. लॉक. सो असं उभं राहून पण याच्यावरती काम करता येईल. आता मला इथे 2 जण बसू शकतात. 2 आपण त्यांनी चेअर्स पण पाठवल्यात. सो थँक्यू सो मच ग्रीन सोल फॉर सेंडिंग मी दिस. तुम्हाला पण जर हे गोष्टी हव्या असतील तर खाली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिकडे जा आणि तुम्ही घेऊ शकतात विकत हे. हा टेबल इज अराउंड आय गेस इट्स अराउंड 28,000 इलेक्ट्रॉनिक आहे. 2 मोटर आहे. तर सिंगल मोटर पण आहे तो. आणि असं हाताने फिरवणारा पण येतो. ग्रीनसेलच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळं सापडेल जे आहे नाही आहे. आणि हे जे आहे त्या खुर्च्या पण मी आधीच्या खुर्च्या तशा चांगल्या होत्या पण जुन्या झालेल्या खूप घाण झालेल्या. त्या पण ग्रीनसोलनीच मला पाठवलेल्या. त्याला पण 2 वर्ष झाली. आणि ह्या थोड्याशा कॉम्पॅक्ट आहेत. म्हणजे ह्या बघितलं तर थोडा मला जर खूप गर्दी रूम छोटी आहे तर गर्दी नको होती. त्याच्यामुळे ह्या कॉम्पॅक्ट गोष्टी आहेत. आता टेबलसाठी ॲक्च्युली मी अजून काही गोष्टी मागवणार आहेत. टेबल डेस्क ऑर्गनायझर वगैरे. आणि ते आता बघा हे कसं एक ओलाईड होतं इथे दिसत नाही तर ह्याला हाईट पाहिजे. तर ते सगळं करायला आपण मी गोष्टी मागवल्यात. ते पण लवकरच अपडेट करतो मी. किंवा नाही केलं तरी मी ते सगळं दाखवायला पाहिजे असं आहे का? असं काय नाही ना. म्हणजे सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला बघायचं तर मी सांगतो. ते पण दाखवतो काय काय माझ्या डेस्कवरती असेल काय नसेल वगैरे वगैरे. आणि काल आता बराचसा स्टुडिओ इकडचं इकडे एक युनिट होतं ते गेलं. ते आपण तिकडे शिफ्ट केलं आहे. आणि असं बऱ्याच गोष्टी काय झाल्या आहेत. सो साफसफाई केलेली आहे. नको त्या गोष्टी काढलेल्या आहेत. तर मला 2-3 गोष्टी अशा सापडल्या ज्या मला काहीच कामाच्या आहेत. माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. कधी राशीद भाईकडे गेल्यावरती ते असेच मला फ्रीमध्ये गोष्टी म्हणजे देऊन टाकतात की बाबा घ्या वगैरे असं तसं घेऊन जा असा सीन असतो. त्याच्यामुळे मी विचार केला की काही गोष्टी गिव्हअवे करायच्या तुमच्यासाठी. माझ्याकडे एक हा जॉबीचा नवीन एकदम मस्त क्वालिटीमध्ये गोरिला पॉड आहे. इन केस फॉर व्लॉगिंग मी मोबाईलवर करतो त्याच्यामुळे मला गरज नाही. पण तुम्हाला ह्याच्यावर DSLR पण माउंट होतो. सगळंच माउंट होतो. जे पाहिजे ते हे आहे. कुठेही तुम्ही याला हवं तसं रॉड बीड झाड बीड कुठेही याला लावू शकता. आणि दुसरं आहे माझ्याकडे लेदर कॅमेरा ग्रिप. सो ही बघा तुम्ही ते मागे आहे. सो ही कुठल्याही कॅमेऱ्याला अटॅच होते. आणि हे असं त्याच्यात इथून इथे पामवरती ते असं म्हणजे तुम्ही असं हँडल शूट करत असाल तर पामला ग्रिप मिळते. आणि मग तुम्ही असं सोडलं तरी कॅमेरा लटकून राहतो. सो तुम्हाला जे हातावर स्ट्रेन येतो कॅमेरा पकडून तो ह्याने नाही येत. सो हे एक आहे.
आणि एक ट्रायपॉड आहे माझ्याकडे, नॉर्मल रेग्युलर ट्रायपॉड बट व्हेरी गुड ट्रायपॉड. सो हे 3 गोष्टी आहेत. मी म्हटलं फेकून देण्यापेक्षा कोणातरी कामाला येतील. सो तुमच्यापैकी कोणाला हवे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आता हे कसं परत त्याच्यात मला सिलेक्शन वगैरे करत नाही बसायचं, त्याच्यामुळे मी सिम्पल सांगतो, एकदम सिम्पल करूया आपण. तुम्ही क्रिएटर असाल किंवा सिनेमॅटोग्राफर असाल, तुम्हाला या गोष्टींची गरज असेल तर कॉमेंटमध्ये लिहा की तुमचं नाव लिहा, सांगा की मी हे करतो आणि मला म्हणून ह्याची अशी गरज आहे. म्हणजे या दोघांपैकी एक आयटम पण असू, दोन्ही पण असू शकतात. मी 2-3 आयटम 3 वेगळ्या लोकांना पण देऊ शकतो. तर मी कमेंट्समधनं जाईन, बाला सांगेन तुम्हाला DM करायला. प्लीज इन्स्टा ID टाका. लास्ट टाईम पण 100 ब्लॉगच्या मोठ्या कॉमेंट केल्या सगळ्यांनी, पण इन्स्टा ID नाही टाकला. कॉन्टॅक्ट कसं करू मी? सो बिग स्पोक बाकडनं तुम्हाला DM येईल, ॲड्रेस विचारला जाईल आणि हे मी तुम्हाला डिरेक्टली विफास्ट करीन. फक्त विफास्टचे पैसे तुम्ही द्याल ना. काय 200-300 रुपये होतात, म्हणजे तेवढं तर बघू आपण ते नंतर. बट कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर ते गोष्टी हव्या असतील, मी पाठवतो तुम्हाला. गरजू व्यक्तींनाच मिळाव्यात अशी माझी पूर्ण इच्छा. आणि अजून पण काही गोष्टी आहेत ज्या मी हळूहळू काढणार आहे, गिव्ह अवे करणार आहे, मे बी स्निकर्स वगैरे. पण तेव्हा आपण बघूया मग, तेव्हा मग बघूया. सो आता लगेच तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला याच्यापैकी कुठलीही गोष्टीची गरज असेल तर. मी काढतोय, तुम्हाला युजफुल असतील तर. आणि मला कॉमेंटमध्ये सांगा विथ युअर इन्स्टा ID की तुम्ही काय काम करता आणि का तुम्हाला याची गरज आहे. मी बिग स्मोक बाला DM करायला लावतो तुम्हाला इन्स्टावरती. आणि तुमच्याबद्दल गोष्टी असतील. आजचा ब्लॉग इथेच संपवूया. मजा आली मला खूप. हे असं नवीन काही गोष्टी आल्या घरी की मी खूप एक्सायटेड असतो सगळं बिल्ड करायला आणि सगळं करायला. सो ह्या नोटवरती आपला ब्लॉग संपवूया. कोणतरी आलं मला पटकन दरवाजा खोल द्यायचं आहे. काय नाही, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.